Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn second part of problem set 4B of chapter number 4 financial planning of standard 10 math first. पहा यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 1 to 6 हा काय बघितला फर्स्ट पार्टमध्ये बघितला. आता क्वेश्चन नंबर 7 to 11 आपण काय बघणार आहे सेकंड पार्टमध्ये बघणार. त्यातलं फर्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7 मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड by the two companies is given below. Face value is same and it is rupees 100 for both the shares. Invest in which company is more profitable. आपला काय अर्थ आहे कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला मोस्ट प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला काढायचं आहे. बा आता फॉर कंपनी ए फेस व्हॅल्यू दोघांचं फेस व्हॅल्यू काय सेम आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर ऑफ वन शेअर इज इक्वल टू काय रुपीज 100. मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर 132 रुपीज. त्यानंतर बघा रेट ऑफ डिव्हिडंड is equal to 12%. Therefore, dividend is equal to 12% of FV. Note that dividend कशावर काढतो आपण फेस व्हॅल्यूवर. 12% of 100 किती 12% ऑफ 100 काही शक्ती वाया घालवण्यापेक्षा 100चे 12% म्हणजेच काय 12 रुपीज. आता आपल्याला काय करायचं आहे की 100 रुपीज आपण आपला 132 रुपीज आपण इन्व्हेस्ट केले तेव्हा काय तेव्हा किती रुपये भेटले आपल्याला 12 रुपीज बरोबर. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न किती डिव्हिडंड सम इन्व्हेस्टेड इंटू 100 राईट. मग काय लागतं बा डिव्हिडंड किती 12 बाय 132 इंटू 100 राईट. किती लागतं 12 1 जा 12 1 जा 12 12 1 जा 12 1 राहिला 12 म्हणजे 100 बाय 11 मीन्स किती 100 बाय 11 9 जा 99 1 0 तरी पॉसिबल नाही. काय परत 0 9.09%. रेट ऑफ रिटर्न फॉर कंपनी ए किती 9.09% बरोबर. दिस इज फॉर कंपनी ए. आता आपण कंपनी बी मधून किती रिटर्न भेटतो तो आपण फॉर कंपनी बी किती फेस व्हॅल्यू वन शेअर 100 रुपीज दोन्ही ठिकाणी आपल्याला 100 रुपीज दिले. रुपीज 144. रेट ऑफ डिव्हिडंड 16%. Therefore, dividend is equal to 16% of face value, that is 16% of 100 and it is 16 rupees. Therefore, रेट ऑफ रिटर्न किती
dividend sum invested into 100. Dividend kit is 16 by 144 into 100. Therefore, rate of return of company B is equal to 16 ones are 16, 16 nines are 100, this is 100 by 9. किती 100 by 9, 9 ones are 9, 9 ones are 9, 9 ones are 9, म्हणजेच काय 11.11%. बरोबर, म्हणजेच काय, therefore rate of return of company A is less than rate of company B, and therefore investment in company B is more profitable. Okay. Question number 8. Sri Aditya Sanghvi invested rupees 50,118 in shares of face value rupees 100 when the market value is rupees 50. Rate of brokerage is 0.2% and rate of GST on brokerage is 18%. Then how many shares were purchased for rupees 50,118? Now given of one share rupees 100, market value of one share rupees 50, rate of brokerage is equal to 0.2%. आता 0.2%, therefore ब्रोकरेज किती, 0.2% ऑफ कोणावर घेतो आपण ब्रोकरेज, मार्केट व्हॅल्यूवर. बरोबर, 0.2 by 100 into 50. So what do you get? 51 are 52 are, so 0.1 rupees for one share. For one share. अथवा GST, rate of GST on brokerage is equal to 18%. Therefore brokerage is equal to 18% of 0.1. ब्रोकरेज कोणावर काढतो आपण, ब्रोकरेज सॉरी हां बरोबर, ब्रोकरेज कशावर का आपलं रेट ऑफ GST कशावर लागणार आहे, ब्रोकरेजवर. देअरफॉर GST ऑन ब्रोकरेज 18% ऑफ 0.1 याच्यावर किती मग 18 by 100 into 0.1, that is here 0.18 into 0.1, म्हणजेच काय 0.0
18 decimal 3 digit before. Therefore purchase total value of one share, total purchase value of the total purchase value of one share is equal to काय बोललो आपल्याला MV मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस GST. So what we get 50 rupees 50 0.1 plus 0.018 rupees, that is किती टोटल 50.118 रुपीज. एका शेअरची व्हॅल्यू काय 50.118 रुपीज. आता आपल्याला किती एकूण सम किती सम इन्व्हेस्टेड also 50,118 rupees. Therefore number of shares purchased is equal to kind sum invested upon purchase value of one share. किती परचेस व्हॅल्यू सम इन्व्हेस्टेड किती 50,118 डिवाइड बाय 15.118 रुपीज. किती बघा आता बघा हे 3 डेसिमल वरती जाईल, हे डेसिमल 000 किती मग आपल्याला 1 जा that is 1,000 rupees. इथे लिहितो वाटलं आपलं 1,000. Therefore number of shares ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 9. हे सर्व स्टार मार्क क्वेश्चन आहे. श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ रुपीज 30,350 and purchased shares of rupees 69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchase, 18% sale and purchase. 1% काय आपलं काय केलं ब्रोकरेज किती दिलं 0.1% ऑन सेल अँड परचेस. ऑल्सो सेकंड बघा 18% GST was charged on brokerage. Find his total expenditure ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. आपल्याला टोटल एक्सपेंडिचर काढायचं आहे कशावर, कारण काय परचेस करायच्या वेळेस किंवा सेलच्या वेळेस त्याने काय केलेलं ब्रोकरेज दिलेलं आहे, त्याच्यावर परत GST अप्लाय झालेलं आहे बरोबर. म्हणून काय लागतं बा टोटल टर्नओव्हर ऑफ श्री बाटलीवाला इन डे इज इक्वल टू काय 30,350 प्लस 69,650 राईट. किती लागतो का 0 5 + 5 10 1 कॅरी 7 + 3 10 1 कॅरी 9 + 1 10 1 कॅरी 7 + 3 10 दॅट इज 1 लाख रुपीज बरोबर. आता 1 लाख रुपीज त्याचं पूर्ण टोटल टर्नओव्हर झालं. आता बघा काय दिलं आपल्याला रेट ऑफ, आपल्याला फक्त ह्या टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज आणि GST दोन्ही वेळेस त्याने काय केलेलं आहे, हा ब्रोकरेज आणि टॅक्स GST भरलेला आहे बरोबर. म्हणून काय लागतं आपण रेट ऑफ सेपरेट काढण्यापेक्षा आपण जर
टोटल ट्रान्झॅक्शनवर जर आपण एकूण व्यवहार जेवढा झाला त्याच्यावर आपण ब्रोकरेज आणि GST काढून आपलं काम संपू शकतं. 0.1%. Therefore brokerage is equal to 0.1% of 1 lakh. Therefore 0.1 by 100 into 1 lakh. 0 get cancel. 1000 decimal 1 digit म्हणजेच किती 100 रुपीज. रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू 18%. Therefore GST is equal to 18 of 100. So it will 18 rupees. आपल्याला काय विचारलेलं आहे? द टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. Therefore total expenditure on brokerage and tax is equal to, this is 100 plus 18, that is 118 rupees. Okay. Next question number 10. Srimati Aruna Thakkar purchased 100 shares of face value 100 when the market value is rupees 1200. She paid brokerage at the rate of 0.3% and 18% GST on brokerage. Find the following. तो इथे एक फर्स्ट मी इथे लिहिलं, नेट अमाऊंट पेड फॉर 100 shares, brokerage paid on sum invested, GST paid on brokerage and total amount paid for 100 shares. अथवा नंबर ऑफ शेअर्स फेस व्हॅल्यू काय रुपीज 100. अगेन मार्केट व्हॅल्यू रुपीज 1200. नंबर ऑफ शेअर्स 100. आता फर्स्ट बघू आपण. नेट अमाऊंट नेट अमाऊंट हा फर्स्ट आहे, हा सेकंड थर्ड फोर्थ मी मुद्दाम लिहिलं असं. नेट अमाऊंट पेड फॉर 100 shares is equal to 100 into market value of 1 share. So 100 into 1200. So what you get is equal to sum invested is equal to 100 into that is 12, 1,20,000 रुपीज. हे पहिलं आन्सर. पर ब्रोकरेज पेड, हां सेकंड बघा. रेट ऑफ ब्रोकरेज किती? रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.3%. रेट ऑफ ब्रोकरेज is equal to 3%. Therefore brokerage paid 0.3% of sum invested, that is 0.3 by 100 into 1,20,000. 0 get cancel. 12 3s are 36. Decimal 1 digit before.
360 रुपीज राईट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय विचारलं आपल्याला GST. पहिलं काय आपलं 1,20,000 हे काय नेट इन्व्हेस्टमेंट. नंतर ब्रोकरेज 360 रुपीज. आता आपल्याला काय विचार थर्ड वन GST rate of GST is equal to 18%. Therefore GST on brokerage 18% of 360. So 18 by 100 into 360. 0 0 get cancel. 18 6 are 108. Carry 10. 18 3 are 54. 54 and 10 64 upon 10, that is 64.8 rupees. And last ला काय आपल्याला last one total amount paid. Therefore total amount paid for 100 shares is equal to net amount of plus brokerage plus GST. किती मग आता 1,20,000 प्लस ब्रोकरेज 360 प्लस GST 64.8. किती मग आता 1,20,000 प्लस 360 प्लस 64.8. 8 4 6 plus 6 12 1 carry 4 0 2 1 1,20,000 424.8 rupees. Okay. Now next example is Srimati Anga Doshi purchased 22 shares of face value rupees 100 for market value of rupees 660. Find the sum invested after taking 20% dividend. She sold all the shares when market value was rupees 650. She paid 0.1% of brokerage for each trading done. Find the percent of profit or loss in the share trading. Write your answer to the nearest integer. आता काय काय दिले आपल्याला फेस व्हॅल्यू ऑफ 1 शेअर रुपीज 100 isn't it. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला मार्केट व्हॅल्यू ॲट टाइम purchasing market value of 1 share rupees 660. Therefore और number of shares किती number of shares 22. Therefore sum invested is equal to kind number of shares into market value 22 into 660 22 0 22 6 are 132 2 carry 13 26 1 are 132 so 5 4
1000 आपला 14,520. अथवा सी पेड 0.1% ब्रोकरेज फॉर ईच ट्रेडिंग, राईट. आपलं GST वगैरे काही दिलेलं नाही. रेट ऑफ ब्रोकरेज काय दिलं आपल्याला, रेट ऑफ ब्रोकरेज 0.1%. therefore ब्रोकरेज कोणत्या वेळेस होतं आपण, ॲट टाइम परचेसिंग 0.1% ऑफ 14,520. so 0.1 by 100, 0 0 get cancel, 145.2 divided by 10 म्हणजेच काय 14.52 रुपीज. हे काय झालं ब्रोकरेज. आता देअरफॉर काय झालं आपलं टोटल कॉस्ट ऑफ 22 शेअर्स. देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ 22 shares 14,520 plus 14.52. so 0.52, 4, 2 plus 1 3, 14,534.52 रुपीज. आता काय काय फर्स्ट अर्निंग नाव डिव्हिडंड, फाइंड द सम इन्व्हेस्टेड आफ्टर टेकिंग, फाइंड द सम इन्व्हेस्टेड. हे झालं फर्स्ट पार्ट, टोटल सम इन्व्हेस्टेड. अथवा सेकंड काय आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड. आता अर्निंग पाहू आपण. अर्निंग इज 1 rate of dividend is 20%, that is dividend on 1 share 20% of फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज, दॅट इज 20 रुपीज. देअरफॉर टोटल डिव्हिडंड ऑन 22 शेअर्स 22 into 20, so 22 to the 44, 440 रुपीज. अथवा ते याच्यात ब्रोकरेज वगैरे द्यायचं काही काम नाही. आता त्याने काय केलं, सेकंड अर्निंग काय, ॲट टाइम सेल MV ऑफ 1 शेअर रुपीज 650. हे नंबर मी बाजूला लिहून घेतो. ते 14,534.52 रुपीज. हे झाले अर्निंग, आपलं इन्व्हेस्टमेंट. एक किती झाली 440 रुपीज एक अर्निंग. आता सेकंड अर्निंग काय तर देअरफॉर बाय सेलिंग 22 shares she get amount is equal to 22 into 650. 22 0, 22 5 are 110, 11 carry 22 6 are 132, 132 आणि हे 143. राईट. आता याच्यात ब्रोकरेज किती, ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज 0.1%.
therefore brokerage 0.1% of 14,300. Zero zero get cancel. 14.3. So amount get by selling, total amount get by selling 22 shares is equal to 14,300 minus 14.3 किती लागतं 143 आपलं 14,300 14.3 7 1 carry 5 8 2 14,285.7 isn't it? हे झालं अमाऊंट गेट बाय सेलिंग 22 शेअर्स. आता टोटल अर्निंग घ्यावं लागेल आपल्याला. टोटल अर्निंग काय बघा आता टोटल अर्निंग डिविडेंड प्लस टोटल अमाउंट बाय सेलिंग 22 शेअर्स. डिविडेंड किती 440 प्लस 14,285.7 किती 7 5 2 1 carry 5 plus 2 7 14,725.7 बरोबर. म्हणजेच काय आता इन्व्हेस्टमेंट किती होती. दिस इज इन्व्हेस्टमेंट. सो टोटल अर्निंग is greater than sum invested. Therefore there is profit, and profit is equal to 14,725.7 minus 14,534.52. Ten minus 2 8 7 minus 5 minus 4 1 12 minus 3 9 7 minus 6 1 0 0 191.18 रुपीज. आता आपल्याला काय करायचं पर्सेंट प्रॉफिट करायचं. देअरफॉर पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग काय आपल्याला
91.18 divided by 14,534 into 100 किती 19,118 divided by 14,534 किती दिलं आता 2 9 जा 18 2 5 जा 10 अगेन 2 5 जा 10 2 7 जा 14 2 2 जा 4 2 6 जा 12 right. So this is near about आपल्याला काय दिलेलं आहे अप टू इंटीजर्स हे काय जवळजवळ 1%च्या आसपास येईल 1% इंटीजर